माझा भाऊ एका अनाथ मुलीसोबत प्रेमाचं नाटक करून तिची इज्जत लुटून पळून गेला होता. त्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी मी तिचे लग्न माझ्या नवऱ्यासोबत लावून दिले. त्यात देखील मी माझा फायदा बघितला होता, कारण मी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने घेरले होते. मी नेहमीच तिचे आभार मानत राहिले होते, कारण तिने आपले दुःख विसरून माझे घर सावरले होते. आजार खूप वाढला होता. माझी शेवटची वेळ आली आहे असे मला वाटू लागले होते. म्हणून एक दिवस माझा नवरा घरी नसताना तिने एका साधूबाबाला घरी आणले आणि म्हणाली की हे बाबा माझा आजार बरा करतील. पण ते बाबा माझ्या कानात असे काही कुजबुजले, जे ऐकून मी हादरूनच गेले. नमस्कार. कथा अशी आहे, मी स्वयंपाकघरातून दुधाचा ग्लास घेऊन माझ्या धाकट्या भावाच्या खोलीच्या दिशेने जात होते. कारण मला चांगलंच माहीत होतं की त्याने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. तो त्याच्या खोलीत तसाच बसून रडत होता. त्याच्या रडण्यामागचे कारण आम्हा सर्वांना खूप दुःखी करत होते. दुःख तर सर्वांनाच असतात, पण आम्हा दोघा बहीण भावांचे दुःख वेगळे आणि मोठे होते. कारण आम्हा दोघांनाही आमचे आईवडील सोडून गेले होते. झाडाच्या सुकलेल्या पानासारखं आपण अचानक निखळून पडल्यासारखं आम्हाला वाटू लागलं होतं. मी विवाहित होते आणि 2 मुलांची आई होते. त्यामुळे मला दुःख विसरायला थोडीफार मदत झाली होती. पण माझा धाकटा भाऊ पूर्णपणे एकटा पडला होता. मी माझ्या मुलांचा अभ्यास घेतच होते की मला माझ्या भावाची आठवण झाली. बिचारा कोणत्या अवस्थेत असेल माहीत नाही, असा विचार करत मी स्वयंपाकघरात आले. मनात ठरवलं होतं, आता मलाच माझ्या भावाची दुःखात काळजी घ्यावी लागेल. मलाही माहीत होतं की थोडं मला कठीण जाईल, कारण तो आईवडिलांचा खूप लाडका होता. माझ्या आईवडिलांनी माझे लग्न खूप लवकर केले होते. त्यामुळे माझ्यानंतर माझ्या आईवडिलांनी माझ्या भावाला खूप प्रेम आणि लाड दिले होते. तो माझ्यापेक्षा खूपच लहान होता. मी स्वयंपाकघरातून दुधाचा ग्लास घेतला आणि त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला. माझ्या अपेक्षेप्रमाणे तो पलंगावर पडला होता आणि उशीत डोकं घालून रडत होता. जेव्हा कधी मी माझ्या भावाला रडताना बघत, तेव्हा मलाही खूप रडायला येत असे. मग मी माझ्या भावाला मिठी मारायची आणि आम्ही दोघेही खूप रडायचो. आत्ताही मी माझ्या भावाला मिठी मारून खूप रडत होते. तोही खूप रडत होता. रडल्यानंतर मग मात्र आमच्या दोघांचे मन जरा हलके झाले. मी माझ्या भावाला समजावले, जर आपण असंच रडत राहिलो तर आपल्या आईबाबांच्या आत्म्याला शांती भेटणार नाही. त्यांना खूप वाईट वाटेल. आता त्यांना आपल्या अश्रूंची नाही तर आपल्या प्रार्थनेची गरज आहे. त्यांच्या आत्म्याला जर शांती मिळावी असं वाटत असेल, आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. माझ्या भावाला समजवल्यानंतर तो देखील आता शांत झाला होता. त्यानंतर मी त्याला 1 ग्लास दूध प्यायला दिले आणि आराम करायला सांगितले. जेव्हा त्याला झोप लागली तेव्हा मी खोलीबाहेर आले. माझ्या भावाची मला खूपच काळजी वाटत होती, कारण तो आता एकटा पडला होता. म्हणून मी त्याला समजावले होते की माझ्यासोबत माझ्या घरी यायला चल. मला माहीत होते की त्याच्यासाठी हे खूप कठीण जाणार आहे, कारण तो आत्ताच माझ्या आईबाबापासून दुरावला होता. दुसरे म्हणजे त्याने आपले संपूर्ण बालपण इथेच घालवले होते आणि तेच घर त्याला सोडावे लागत होते. म्हणून त्याच्यासाठी हे सोपे तर नक्कीच नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या भावाला एकटी सोडू शकत नव्हते, कारण अगोदरच परिस्थितीने त्याला एकटं पाडलं होतं. अशा परिस्थितीमध्ये तो आईबाबांच्या आठवणी विसरू शकत नव्हता. त्यामुळे त्याला माझ्यासोबत ठेवणं खूप गरजेचं होतं. माझ्या भावाला समजवल्यानंतर मी माझ्या नवऱ्यालाही समजवलं होतं. त्यांनासुद्धा माझा निर्णय पटला होता. त्यांचा कोणताही आक्षेप नव्हता. माझ्या नवऱ्याने माझ्या बाबांचा व्यवसाय एका विश्वासू व्यक्तीकडे सोपवला होता, कारण माझा भाऊ अजून लहान होता आणि शिकत होता. माझा नवरा माझ्या वडिलांच्या व्यवसायापेक्षा खूप वेगळं काम करत असल्यामुळे त्यांना बाबांच्या व्यवसायाविषयी फारसं ज्ञान नव्हतं. आम्ही नवरा-बायको दोघेही मिळून सर्व परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होतो. माझा भाऊ शिकून मोठा झाल्यानंतर व्यवसाय त्याच्याकडे सोपवता येईल, म्हणून आमच्या दोघांचाही प्रयत्न होता की त्याने इकडे येऊन राहावं, म्हणजे त्याला व्यवसायाचे सुद्धा ज्ञान मिळेल आणि त्याचे मनसुद्धा लागेल. मग हळूहळू तो माझ्या आईबाबांच्या आठवणीतून बाहेर पडेल. परंतु आपण जसा विचार करतो किंवा आपल्याला जसे पाहिजे असते तसं प्रत्येक वेळी घडतंच असं नाही. कारण माझा भाऊ आमच्या इच्छेप्रमाणे काहीच करू शकला नाही. माझ्या आईबाबांच्या मृत्यूनंतर मी माझ्या भावाला माझ्याबरोबर येण्यास तयार तर केले होते. तो माझ्याबरोबर माझ्या घरीसुद्धा आला होता. परंतु तो एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून बसायचा. आता तो एवढाही लहान राहिला नव्हता.
त्यामुळे त्याला समजवणंसुद्धा तितकंच कठीण झालं होतं. तरीसुद्धा त्याला समजवण्याचे आमचे प्रयत्न चालूच होते. त्याला वाचनाची आणि शिक्षणाची देखील खूप आवड होती. तो कायम अभ्यासात व्यस्त असायचा. एक दिवस मी माझ्या भावाला माझ्या मुलाबरोबर खेळताना पाहिलं. तेव्हा मात्र मला खूप आनंद झाला होता. वेळ पाहून मी त्याला बाबांच्या व्यवसायाकडे लक्ष देण्यास सांगितले. तेव्हा तो थोडा वेळ शांत झाला आणि म्हणाला की मला या व्यवसायात अजिबात रस नाही आणि मला ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा वेळ नाही. तो म्हणत होता की मला उच्च शिक्षण घ्यायचं आहे. माझ्या नवऱ्याने आणि मी त्याला खूप समजावून सांगितले, पण तो आमच्या विचाराबरोबर सहमत नव्हता. शेवटी कंटाळून माझ्या नवऱ्याने मला सांगितले की त्याला अगोदर पाहिजे तितकं शिकू दे. नंतर तो त्याचे शिक्षण पूर्ण करून त्याच्या बाबांचा व्यवसाय नक्की सांभाळेल. परंतु हीच आमची सर्वात मोठी चूक असेल हे मला माहिती नव्हते. माझी मुले आता हळूहळू मोठी होत होती. माझा भाऊसुद्धा तारुण्याच्या उंबरठ्यावर पोचला होता. तो इतका सुंदर दिसत होता की मला असे वाटत होते माझीच त्याला नजर तर लागणार नाही ना. मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये शिक्षण घेण्यास त्याने सुरुवात केली होती. त्याच्या इच्छेप्रमाणे तो शिकत होता. त्यामुळे तो आनंदी होता. पण आजकाल तो मला जरा जास्तच आनंदी दिसू लागला होता. त्याला आनंदी पाहून खरं तर मला अगोदर आनंद झाला होता. परंतु त्यानंतर माझ्या मनात शंका येऊ लागली होती. मी त्याला आनंदी राहण्यामागचे कारण विचारणारच होते, पण त्या अगोदरच त्याने आनंदाचे कारण घरी आणले होते. ते पाहून मला खूप आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण मी जो विचार करत होते त्यापेक्षा ते पूर्णपणे वेगळे होते. एके दिवशी माझा भाऊ विद्यापीठातून घरी आला तेव्हा तो एकटाच नव्हता, तर त्याने एका मुलीला सोबत आणले होते. ती मुलगी थोडीशी घाबरलेली आणि लाजाळू दिसत होती. त्या मुलीला माझ्या भावासोबत पाहून मी नाराज झाले नाही, पण माझ्या भावाला कोणी मित्र अथवा मैत्रीण नव्हत्या म्हणून मी तिला पाहून आश्चर्यचकित झाले होते इतकंच. मग माझ्या भावाने हिला मैत्रीण कसे बनवले, पण नंतर मला ते पटकन समजले. माझ्या भावाने त्या मुलीसोबत मैत्री का केली असेल. एकतर ती मुलगी खूप छान होती आणि रुबाबदार वाटत होती. त्यामुळेच माझ्या भावासोबतच्या तिच्या मैत्रीवर माझा काहीही आक्षेप नव्हता. उलट मी त्या मुलीवर खुशच होते. मलासुद्धा ती खूप आवडली होती. त्यामुळे आईबाबा गेल्यानंतर माझ्या भावाच्या आयुष्यात आलेला छोटासा आनंद आम्हाला देखील हिरावून घ्यायचा नव्हता. मी, माझा नवरा आणि माझी मुले आम्ही सर्वांनी त्या मुलीबरोबर मैत्री वाढवली. मी माझ्या भावाकडे आणि त्या मुलीकडे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. परंतु याबाबत मी कोणाशीही काही बोलले नाही. मला वाटत होते की ती दोघेही एकमेकांना पसंत करत असतील. म्हणून मी माझ्या भावाचे शिक्षण पूर्ण होताच त्यांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या भावाने त्या मुलीला घरी आणले होते. तेव्हा मला वाटले होते की माझा भाऊ त्या मुलीबद्दल सहानुभूती दाखवत आहे. कारण त्या मुलीचा त्राससुद्धा माझ्या भावासारखाच होता. म्हणजे ती मुलगी माझ्या भावासारखाच होता असल्यामुळे तिच्याशी मैत्री केली असेल. कारण ती मुलगीसुद्धा अनाथच होती. परंतु जसजसा काळ पुढे सरकला तसतसं त्यांच्या सहानुभूतीशिवाय आणखी काहीतरी आहे यावर माझा विश्वास बसू लागला. म्हणून मी त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यांना विचारल्यानंतर मला कळाले की त्या मुलीला माझ्या भावाची बायको बनायचं होतं. पण माझ्या भावाला मात्र तिचा नवरा व्हायचं नव्हतं आणि त्यामुळे क्षणार्धात सर्व काही बदललं. आज मी माझ्या भावाच्या घरी येण्याची वाट आतुरतेने पाहत होते. आजचा दिवस त्याच्यासाठी खूप मोठा होता. मी त्याच्यासोबत विद्यापीठात जावे अशी त्याची इच्छा होती. पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी त्याच्यासोबत जाऊ शकले नाही. आज त्याचा विद्यापीठातील शेवटचा दिवस होता. तरी मात्र मी घरी बसून त्याला व्हिडिओमध्ये पाहत होते. त्याचे नाव घेऊन त्याला जेव्हा बक्षीस दिले गेले तेव्हा मला त्याचा खूप अभिमान वाटला होता. आज मी त्याच्या बाबतीत खूप निश्चिंत झाले होते. कारण माझ्या बाबांची इच्छा होती असेच मी माझ्या भावाला घडवले होते. माझ्या भावाचा मला आज खूप अभिमान वाटत होता. त्यामुळे मी खूप आनंदी होते. परंतु हळूहळू दुपारची संध्याकाळ झाली तेव्हा मला खूप काळजी वाटू लागली होती. कारण खूप उशीर झाला होता. एवढ्या वेळेत माझा भाऊ घरी यायला हवा होता. माझ्या मनामध्ये आता माझ्या भावाविषयी काळजी वाटू लागली होती. आनंदाचे क्षण संपवून आता चिंता सतावी लागली होती. कारण मी माझ्या भावाला अनेकदा फोन केला, पण त्याचा नंबर लागतच नव्हता. आता माझे शरीर भीतीने थरथर कापू लागले होते. मला न विचारता तो एवढ्या उशिरापर्यंत कुठेही राहिला नव्हता. त्यामुळे नक्कीच काहीतरी घडले असावे असा विचार करून माझ्या काळजीत अजून भर पडली. माझी अवस्था पाहून माझ्या नवऱ्यानेही त्याच्या विद्यापीठात जाऊन चौकशी केली, पण माझा भाऊ तिथे नव्हता. माझ्या नवऱ्याने त्याला सगळीकडे शोधले, पण तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे निराश होऊन ते देखील घरी परत आले. आता माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. मी जोरजोरात रडू लागले होते.
तो जिथे कुठे असण्याची शक्यता होती त्या प्रत्येक ठिकाणचा शोध माझ्या नवऱ्याने घेतला होता, परंतु त्याचा कुठे शोध लागत नव्हता. त्यामुळे माझी चिंता आणि माझ्यासमोरील अडचणी वाढतच होत्या. त्या क्षणी माझ्या भावाची मैत्रीण घरी येताना पाहून मी तिच्याकडे पळत गेले, कारण कदाचित तिला माझ्या भावाबद्दल काहीतरी माहिती असेल. पण जेव्हा मी तिच्या जवळ जाऊन तिची अवस्था पाहिली, तेव्हा मी क्षणभर दचकले. तिचे केस पूर्णपणे विखुरले होते. तिच्या चेहऱ्यावर ओरखडे होते. तिचे कपडे देखील फाटलेले होते. ती खूपच घाबरलेल्या अवस्थेत थरथर कापत होती. अशी तिची अवस्था पाहून माझ्या मनात विचार आला की माझा भाऊ तिच्यासोबत तर नव्हता ना? नक्कीच त्याचे कोणाबरोबर तरी भांडण झाले असेल किंवा त्याला चोर किंवा दरोडेखोर भेटले असतील. असा विचार माझ्या मनात येताच माझ्या हृदयाचा ठोका चुकवत मी तिला माझ्या भावाबद्दल विचारले. तेव्हा ती आणखी जोरजोरात रडू लागली. तिची अवस्था पाहून माझ्या मनात विचार आला की माझा भाऊ तिच्यासोबत तर नव्हता ना? नक्कीच त्याचे कोणाबरोबर तरी भांडण झाले असेल किंवा त्याला चोर किंवा दरोडेखोर भेटले असतील. असा विचार माझ्या मनात येताच माझ्या हृदयाचा ठोका चुकत मी तिला माझ्या भावाबद्दल विचारले. तेव्हा ती जोरजोरात रडू लागली. तिची अवस्था पाहून मी तिला मिठी मारली आणि ती शांत झाल्यानंतर परत मी तिला माझ्या भावाविषयी विचारले. जोपर्यंत मी माझ्या भावाला सुरक्षित माझ्यासमोर पाहू शकत नव्हते, तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नव्हती. पण त्याचवेळी त्या मुलीने मला जे काही सांगितले ते ऐकून मी जिवंत असतानाच मेले. तिचे शब्द ऐकून मी स्तब्ध झाले होते. मी काही क्षणातच खाली कोसळणार तेवढ्यातच त्या मुलीने मला आधार दिला. पण मला त्या मुलीच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. परंतु माझ्यासमोर उभी असलेल्या मुलीचे ते रडणे, तिची झालेली अवस्था, तिचा चिंताग्रस्त चेहरा आणि तिच्यासोबत माझ्या भावाची अनुपस्थिती मला शांत राहू देत नव्हती. मी चक्करून खाली पडले. बेशुद्ध झाले. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होती. त्यावेळीसुद्धा ती मुलगी माझ्यासमोरच बसली होती. तीसुद्धा खूप रडत होती, पण तिची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली झाली होती. मला शुद्धीवर यायला किती वेळ लागला माहिती नाही, परंतु जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी त्या मुलीकडे पाहतच होते. त्यावेळी माझा नवराही तिथे आला. त्याच्याकडे पाहताच ते सुद्धा मला अस्वस्थ असल्यासारखे दिसले. म्हणून मी माझ्या भावाबद्दल त्यांच्याकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांनी नकारार्थी मान हलवली. ते काही बोलण्याअगोदरच मी रडायला सुरुवात केली, कारण माझा नवरा आणि त्या मुलीला सामोरे जाण्याची हिंमत माझ्यात नव्हती. आता मला माझ्या भावाची लाज वाटू लागली होती. पण काही झालं तरी मला माझ्या भावाला भेटण्याची इच्छा होती, कारण त्याच्या तोंडून त्याचा गुन्हा ऐकल्याशिवाय माझा कोणावरही विश्वास बसत नव्हता. त्यावेळी माझी परिस्थिती अशी होती की माझ्याकडे माझ्या भावाच्या क्रूरतेचा कोणताही पुरावा नव्हता. मला शुद्ध आल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलमध्ये मला 4 दिवस ठेवण्यात आले होते. तेव्हा मला नवल वाटलं की नक्की मला काय झालं आहे. मला अजूनही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज का नाही मिळत. माझ्या टेस्टसुद्धा बऱ्याच करण्यात आल्या होत्या. म्हणूनच मी हा प्रश्न माझ्या नवऱ्याला विचारला. तेव्हा त्यांनी मला सांगण्यास नकार दिला. पण मी सुद्धा त्यांच्याकडून रडून रडून काढून घेतले. तेव्हा त्यांनी मला जे काही सांगितले ते ऐकून माझे भानच हरपले. माझे खूप मन भरून आले. तेव्हा मी खूप रडले. काल दुपारी जो आनंद झाला होता तो सर्व आनंद क्षणात नाहीसा झाला होता. कारण माझ्या भावाच्या लज्जास्पद कृत्यामुळे मला अपराधी वाटू लागलं होतं. मी जिवंत असतानासुद्धा मृत्यू माझ्याजवळ फिरत आहे असे मला वाटू लागले होते. कारण एका बाजूला माझ्या भावाने जे कृत्य केले होते त्याचे टेन्शन तर होतेच, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरांनी सांगितले होते की मला कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासले आहे आणि यातून बाहेर पडण्याची आशा आहे, पण काही सांगता येत नाही असं सांगितलं होतं. हे सर्व ऐकून जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. अशाच परिस्थितीमध्ये मी माझ्या नवऱ्याबरोबर बोलून मला घरी घेऊन जाण्यास सांगितले. मी घरी आल्यानंतर परिस्थिती लक्षात घेऊन मी एक मोठा निर्णय घेतला. माझा निर्णय ऐकून माझ्या नवऱ्याला सुरुवातीला जो पटला नाही, पण नंतर मुलांचा विचार करून मी माझ्या नवऱ्याला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. माझ्या भावाने ज्या मुलीची इज्जत लुटली होती, मी तिचे लग्न माझ्या नवऱ्यासोबत लावले. त्यामुळे मी त्या मुलीचेही आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न केला होता. माझा भाऊ ज्याच्यावर माझे खूप प्रेम होते, तो एका अनाथ मुलीची इज्जत लुटून गेला होता. त्याची ही चुकी कधीही माफ करण्यासारखी नव्हती. कारण अशा परिस्थितीत त्या मुलीची काय अवस्था झाली असेल हे तिच्यापेक्षा दुसरं कोणालाही समजणार नाही. आता मला काही ऐकायचं किंवा बोलायचं देखील नव्हतं. स्वतःला ज्या दुःखातून बाहेर काढून मी माझ्या मुलाकडे लक्ष देऊ लागले होते, तेव्हाच मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटू लागलं होतं. मला जाणवू लागलं की माझा नवरा माझ्या मुलांकडे
माझ्या मुलाकडे माझ्याकडे लक्ष देण्याऐवजी त्या मुलीकडे जास्त झुकू लागला होता. पण तरीही माझ्या मनात त्या मुलीविषयी वाईट भावना नव्हती. कारण माझ्या नवऱ्याच्या कठीण काळात त्या मुलीने माझ्या नवऱ्याला खूपच चांगली साथ दिली होती. त्यासाठी मी तिची ऋणी होते आणि माझ्या नवऱ्याचा राग करण्यापेक्षा त्याच्यासोबत प्रेमाने वागणं चांगलं आहे असे मला वाटत होते. कारण पुढे जाऊन माझ्या मुलांची काळजी, माझ्या मुलांचे भविष्य त्यालाच तर उज्ज्वल करायचं होतं. दुसरं म्हणजे माझ्या नवऱ्याने माझ्या बाबांचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे सांभाळण्यास सुरुवात केली होती. आता ते दिवसभर कामात व्यस्त असायचे. एक दिवस माझी तब्येत खूपच खराब झाली. पण माझा नवरा घरी नव्हता. त्यामुळे मी फोन केला, पण त्यांनी काही उचलला नाही. मग त्या मुलीने मी काहीतरी करते असं सांगून ती मुलगी स्वतःच घरातून बाहेर निघून गेली. आणि जेव्हा ती परत आली तेव्हा तिच्यासोबत एक साधू बाबा होता. ती म्हणाली, हे साधू बाबा खूपच हुशार आहेत. मला आशा आहे की ते तुम्हाला पूर्णपणे बरे करतील. आता हे तुमच्यावर उपचार करतील. असे बोलून ती खोलीत निघून गेली. त्यानंतर त्या साधूबाबाने माझ्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून मी खूपच घाबरले. आता मात्र माझी अवस्था खरंच खूप वाईट झाली होती. हे जेव्हा साधूबाबांच्या लक्षात आले तेव्हा ते लगेच तिथून निघून गेले. त्यांच्या जाण्याने मला खूप वाईट वाटले. बाबांच्या बोलण्याचा माझ्यावर एवढा परिणाम झाला होता की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणलेली औषधे मी घ्यायची बंद केली. पण ही गोष्ट मी कोणालाच समजू दिली नाही. औषधं घेणे बंद केल्यावर मला वेळेवर झोप येण्यास मदत झाली. त्यामुळे जास्त झोपण्याची सवय माझी मोडली. मग मी हळूहळू घराच्या कामात व्यस्त राहू लागले. माझा नवरा आणि ती मुलगी मला काम करू नको असे सांगायचे, परंतु मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून काम करत असायचे. त्या मुलीला कायम असे वाटत होते की मी नेहमी बेडवर आराम करायला हवा. तिचे माझ्याविषयीचे प्रेम पाहून कधीकधी माझ्या डोळ्यात पाणी येत होते. कारण माझ्या भावाने तिचे कितीही वाईट केले तरी तिने माझी खूप काळजी घेतली होती असे मला वाटायचे. पण सत्य तर वेगळेच होते. ते साधूबाबाला घरी येऊन जाऊन आठवडा झाला होता. एके दिवशी ती मुलगी म्हणाली की, ताई तुमची तब्येत बरी आहे का? तेव्हा मी होकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, हो खरंच माझी तब्येत जरा सुधारली आहे. आता त्या साधूबाबांना इथं बोलवण्यापेक्षा आपणच त्यांच्याकडे जायला हवं असं मला वाटतं. माझं बोलणं ऐकून ती मुलगी म्हणाली की, मी सुद्धा तुमच्याबरोबर येईन. पण मी तिला नकार दिला आणि म्हणाले की, तू मुलाजवळच घरी थांब. मी एकटी त्या साधूबाबाकडे जायला निघाले. तिच्याकडून पत्ता घेतला. खरं तर माझ्या तब्येतीमध्ये थोडीफार सुधारणा झाली होती. उलट मी पूर्वीपेक्षा जास्त आजारी झाले होते. साधूबाबामुळेच माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली आहे असे मी त्या मुलीसमोर मुद्दामहून खोटे म्हणाले होते. कारण पुन्हा एकदा त्या बाबांना भेटून मला त्या दिवशीचे बोलणे पूर्ण ऐकून घ्यायचं होतं. कारण ते अपूर्णच बोलले होते आणि हे सर्व त्या मुलीपासून लपवण्याचे एक मोठं कारण होतं. जर का मी त्या साधूबाबांची गोष्ट तिला सांगितली असती तर मी आज त्या बाबाकडे पोहोचू शकले नसते. मला त्या बाबाकडे जायचं होतं आणि खोटं काय आणि खरं काय हे सर्वांसमोर आणायचं होतं. मी तिथे गेल्यावर अनेक लोकांचे चेहरे माझ्यासमोर उलगडणार होते. त्यामुळे मी माझी खराब तब्येत विसरून पटापटा चालत होते. मला तिथे पोचण्याची खूप घाई झाली होती. मनात खूप अस्वस्थता होती. काल परवापासून ते साधूबाबा आमच्या घरातून निघून गेल्यापासून मी वेळ खूपच कष्टाने काढत होते. मी माझ्या ध्येयाच्या ठिकाणी पोचताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या साधूबाबांना पाहताच मी त्यांना मिठी मारली. कारण तो साधूबाबा दुसरा तिसरा कोणी नसून माझा भाऊच होता. माहीत नाही काय झाले होते, त्यामुळे त्याला आपले वास्तव्य लपवण्यासाठी हे रूप धारण करावं लागले होतं. काल परवा घरी येऊन माझ्या कानामध्ये जो कुजबुजला होता तो साधूबाबा नसून माझा भाऊच होता. बऱ्याच वेळा मी रडल्यानंतर दोघेही एका जागी बसलो होतो. मी त्याची चौकशी करू लागले. त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला विचारू लागले. कदाचित त्या गुन्ह्याच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी त्यांनी साधूबाबाचे रूप धारण केले असावे असं मला वाटत होतं. पण माझ्या भावाने जे काही सत्य सांगितलं ते ऐकून मला चक्कर यायला लागली होती. कारण माझ्या भावाची खूप मोठी फसवणूक झाली होती आणि त्याच फसवणुकीबद्दल तो मला सांगत होता. माझा भाऊ त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगू लागला तेव्हा मी पुन्हा जोरजोरात रडू लागले. तेव्हा तो म्हणाला, तुझा आता आपण चांगल्या डॉक्टरकडे उपचार घेऊ. कारण या आजारामागे काहीतरी गुपित आहे. तुला कॅन्सर असेल असे मला वाटत नाही. त्या दिवशी मी माझ्या भावाच्या हाताला धरून माझ्या घराकडे आणू लागले. माझा भाऊ आता त्याच्या मूळ रूपात परत आला होता. माझा भाऊ घरी येताच काहीतरी घडणार असे त्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला वाटू लागले होते. त्यामुळेच ती मुलगी जोरजोरात रडू लागली आणि ती पुन्हा माझ्या भावाला दोष देऊ लागली की
यानेच माझी इज्जत लुटली आहे. तेव्हा माझा नवरासुद्धा पुढे आला आणि माझ्या भावावर ओरडू लागला. म्हणाला, हा गुन्हेगार आपल्या घरात आलाच कसा? असे म्हणत माझा नवराही मलाही शिवीगाळ करू लागला. तरीही मी आणि माझा भाऊ दोघेही शांत होतो. कारण आम्ही त्या दोघांना मनमोकळे करून देत होतो. त्या दोन्ही भामट्यांना गप्प बसवण्याची व्यवस्था आम्ही आधीच केली होती. त्या दोघांची बडबड चालूच होती. त्याच वेळेस पोलीस घरात आले. पोलिसांना समोर पाहिले तेव्हा माझ्या नवऱ्याचा आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. खरं तर माझ्या भावाने त्या मुलीची कोणती इज्जत लुटली नव्हती. हे सर्व त्या मुलीचे आणि माझ्या नवऱ्याचे नाटक होते. त्या दोघांचे एकमेकावर प्रेम होते आणि त्या दोघांनाही पैशाची खूप हाव होती. त्यामुळे माझ्या भावाला मार्गातून दूर करण्यासाठी ते दोघे हे सर्व ठरवून नाटक करत होते. माझ्या भावावर खोटे आरोप लावून त्यांना त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे होते. एकदा का तो गजाआड गेला की त्याच्या बापाची संपत्ती आपल्याला हडप करता येईल असा त्यांचा प्लॅन होता. परंतु हे सर्व जेव्हा माझ्या भावाच्या लक्षात आले त्यावेळी तो सावध झाला आणि माझ्या भावाला मारहाण करू लागले. त्याने एका ठिकाणी फेकून दिलं. त्यांना वाटलं की माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे. पण एका भल्या माणसाने माझ्या भावाला वाचवलं होतं. परत आपल्याला काही धोका नको म्हणून तो वेषांतर करून राहू लागला. कारण त्याला आपला जीव वाचवायचा होता. म्हणून तो साधूबाबा बनून काही दिवस लपूनच बसला होता. त्याची सर्व रेकॉर्डिंग माझ्या भावाच्या मोबाईलमध्ये होती. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची. त्या दोघांनीही खूप हुशारीने काम केले होते. तरीसुद्धा ते पकडले गेले होते. आता पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली होती. मी रडतच माझ्या खोलीत गेले. मी संपूर्ण आयुष्य माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला होता. मला माहीत होते की माझा नवरा चांगला आहे. पण तोच फसवणूक करणारा निघाला. इतका की मला कोणताही आजार नसूनही त्यांनी माझ्यावर चुकीचे उपचार सुरू केले. कारण मीही त्यांच्या मार्गातून कायमची निघून जावे म्हणून. ही गोष्ट मला सहनच होत नव्हती. पण यामध्ये एक गोष्ट चांगली झाली होती. ती की माझा भाऊ निर्दोष होता आणि त्याचे सत्य सर्वांसमोर आले. आम्ही दोघा बहीण भावाने त्या दोघांनाही खूप मोठा धडा शिकवला होता. नंतर माझ्या भावाने माझ्यावर योग्य उपचार केले आणि त्यामुळेच मी पूर्णपणे बरी झाले. नंतर एक चांगली मुलगी पाहून मी माझ्या भावाचे लग्न लावून दिले. आता आमच्या बहीण भावाचे नाते खूप चांगले आहे. आम्ही आमच्या आयुष्यात खूप आनंदी आहोत. आता माझ्या भावाची मुले छोटी आहेत तर माझी मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. माझ्या बाबांचा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला आजपर्यंत पैशांची कधीही कमतरता भासली नाही. त्यामुळेच आमचे सर्व काही सुरळीतपणे चालू आहे. परंतु जे आमच्याबरोबर कपट नीतीने वागले ते मात्र अजूनही जेलबंदच आहेत. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.